नमस्कार मित्रांनो, मी मधुकर कुटे. दुपारचे 2 वाजले. मी आलो आहे आंबे दिंडोरीमध्ये. तर आपली गाडी लावली बघा इकडे पाठीमागे. तर मी एक शेतकरी आहे, रमेश मुरलीधर काठे. तर त्यांच्याकडे आलेलो आहे आणि माझ्यासोबत हे बघा इकडे सायखेड्याचे हरिभाऊ खालकर आणि हे पंकज डोंगरे ओझरचे हे आणि हे रमेश मुरलीधर काठे हे आंबे दिंडोरीचे शेतकरी आहे. आणि हे बघा त्यांचा पाठीमागे बंगला आहे, घर आहे आणि आजूबाजूला ही शेती त्यांची. तर त्या शेतीमध्ये त्यांनी सध्या डाळिंबाचा बाग लावलेला आहे आणि बंगल्याच्या पाठीमागे पेरूचा बाग आहे. तर हे आपले सायखेड्याचे हरिभाऊ खालकर आहे. त्यांनी या शेतकऱ्यांना मडपंप दिलेला आहे हा. तर रमेश मुरलीधर काठे यांचा हा ट्रॅक्टर आहे आणि त्याला जोडलेलं स्लरी युनिट आहे हे. तर या स्लरी युनिटला हा मडपंप जोडलेला आहे बघा. तर हरिभाऊ खालकर यांनी हा बनवलेला आहे. तर त्याचे फायदे आपण आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वांनी हा व्हिडिओ बघावा शेवटपर्यंत. नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही हरिभाऊ खालकर यांच्याकडून जो मडपंप घेतला तो का घेतला तुम्ही? तो स्लरी टाकण्यासाठी घेतला आम्ही तो. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा झाला का? नक्कीच फायदा झाला. काय फायदा झाला? फायदा झाला म्हणजे त्यांच्याकडून घेतलेल्या पंपामध्ये शेणाचे गोळे अधिक काडी कचरा बिलकुल अटकत नाही आणि घट्ट स्लरी ही ओढतो. तो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे घट्ट स्लरी ओढतो, गाडी कचराही ओढतो. तर मग तुम्ही याच्या अगोदर काही जुना युनिट काही घेतलं होतं का? हो, युनिट आमच्या म्हणजे जुना स्लरी पंप अगोदर होता आमच्याकडे. हां. पण त्याला भरपूर अडचणी यायच्या, लॉक होणे किंवा त्याच्यामध्ये कचरा अटकणे. हा पंप होता आमच्याकडे. हा जुना पंप घेतलेला होता का? हो, जुना पंप घेतला होता हा. तर हा कितीला घेतला होता? हा 20,000 घेतला होता आम्ही. 20,000? हा, नवीन. आणि किती वर्ष झाले? याला 6 वर्ष झाले. 6 वर्षापूर्वी तुम्ही हा 20,000 रुपयाला घेतला होता. हो. तर याचे तोटे काय? याचे तोटे म्हटल्यानंतर हा लॉक व्हायचा. लॉक झाल्यानंतर इथं काडी कचरा साधारण 20-25 मिनटात काडी कचरा इथे अटकायचा. याचा त्रास असा राहायचा का इथून खोलावं लागायचं. खोलल्यानंतर मग तो काडी कचरा काढायचा, पुन्हा पाणी भरायचं आणि पुन्हा चालू करायचं आणि हा एअर पकडायचा. त्या मडपंपमध्ये आणि ह्या मडपंपमध्ये आता कंपॅरिझन सांगा तुम्ही. याच्यामध्ये कुठलाही काडी कचरा किंवा शेणाचे गोळे अटकत नाही. बरोबर. आणि प्रेशर पण भरपूर आहे. ओढण्याची क्षमता, लोटण्याची क्षमता भरपूर आहे आणि कुठल्याही प्रकारची याला ताकद लागत नाही. अगदी फर्स्ट गिअरवर चालतो आहे हा. याला RPM पण कमी लागतं आणि एकदम इझी चालतो. ट्रॅक्टर रेसवर चालत नाही. तसंच ह्या पंपाला ट्रॅक्टर रेसवर ठेवावा लागायचा. PTOचा स्पीड जास्त द्यावा लागायचं, तेव्हा याचा प्रेशर यायचा आणि मधून लॉक होणे. तर तो जो मडपंप घेतला आता नवीन हरिभाऊ खालकर यांच्याकडून, तो त्याच्यात कुठलाच प्रॉब्लेम आला नाही तुम्हाला? कुठलाच प्रॉब्लेम आला नाही. तुम्ही हा किती रुपयाला घेतलाय आता? हा 10,000 रुपयाला त्यांच्याकडनं घेतला आहे. आणि हा 20,000 रुपयाला घेतला हा होता. 20,000 रुपये घेतला आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचे पैसे पण वाचले. त्याच्यात पैसे पण वाचले आमचे. बरं, त्याचं काही प्रात्यक्षिक आम्हाला दाखवाल का आता? हो, प्रत्यक्षिक नक्कीच दाखवू तुम्हाला. माझा मुलगा प्रतीक काठे ट्रॅक्टर चालू करून दाखवतोय आणि मी इकडनं फुटबॉल ठेवून टँकर भरून दाखवतोय तुम्हाला. अच्छा, ही टाकी ना हो, शेणाची? ही टाकी स्लेरीची. स्लरी. घट्ट असं शेण. हां. त्याला खाली फुटबॉल आहे का? हो, फुटबॉल याला. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी युनिट चालू होत आहे, तुम्हाला प्रत्यक्षिक दाखवतोय. तर बघा मित्रांनो, आता हा ट्रॅक्टर चालू केला, हे स्लरी युनिट चालू झालं. हे बघा इथं ही टाकी भरते बघा आता. म्हणजे ही टाकी भरलेलीच आहे, थोडी राहिली होती भरायची, तर ती पण आता भरतोय बघा या ठिकाणी. आता जे स्लेरी भरायचं काम चालू आहे ते अगदी PTO फर्स्ट गिअर, RPM एकदम लो RPMवर आता आपण टाकी भरतोय. तसंच जुन्या पंपाला आपल्याला जास्त RPM द्यावं लागत होतं, ट्रॅक्टर रेस्ट ठेवावं लागत होतं, तेव्हा टाकी भरायची. आता एकदम कमी RPMवर आपलं टाकी भरायचं काम चालू आहे. शेतकरी मित्रांनो, टाकी आता भरलेली आहे आपण आणि एअरवर हवा पकडेल असं याच्यामध्ये काहीच नाही. आपण फक्त असा पाईप बसवून द्यायचा आहे आणि हा कॉक बंद करून टाकायचा आहे आणि पुन्हा दुसऱ्यांदा फक्त पाईप जोडून द्यायचा आहे. कुठल्या प्रकारचा एअर पकडत नाही. AGD पाईप लावून द्यायचा आणि टँकर भरतोय आपला. टँकर आता भरलेला आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांना मी आता प्रत्यक्षिक दाखवतोय डाळिंबाच्या प्लॉटमध्ये स्लेरी कशी टाकायची. तर मित्रांनो, हा डाळिंबाचा बाग आहे. तर याच्यामध्ये स्लरी कशी टाकणार आहे याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
तुम्हाला आम्ही आता एक प्रत्यक्ष दाखवतोय डाळिंब बागेला स्लरी कशा पद्धतीने टाकायची, त्याबरोबर याचे फायदे काय तोटे काय ते पण तुम्हाला सांगतो. तोटा तर नाहीच आहे, सगळे फायदेच आहे. पहिली गोष्ट आपण हे पाठीमागं होतो अँगल किंवा झाडाच्या बुडाला लागतं, आउटलेट युनिट याला म्हणतात. झाडाला किंवा अँगल लागल्यानंतर पाठीमागं जातं, पुन्हा पुढे येतं आणि याच्यामध्ये आपण ही नळी पाठीमागे ॲडजस्टमेंट याला इथं याला ॲडजस्टमेंट आहे. तुम्ही किती अंतरावर टाकू शकता, किती कमी अंतरावर टाकू शकता, याच्यामध्ये अशी ॲडजस्टमेंट केलेली आहे. याच्यामध्ये पुन्हा याच्यामध्ये आपण ही जी दांडी लावलेली आहे ही पण आपण मागे पुढे करू शकतो, म्हणजे अगदी 6 फुटापर्यंत. तर मित्रांनो हे बघा, दोन्ही साईडला आउटलेट पाईप काढलेले आहे, तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे बघा. दोन्ही साईडला दोन्ही सऱ्यांना ही स्लरी कशी पडते ते बघून घ्या. कुठल्याही मजुराची गरज नाही. तर ह्या काकांचा मुलगा आहे, तो एकटा ट्रॅक्टर चालवतोय, कुठल्याही मजुराची या ठिकाणी गरज नाही. बघा दोन्ही सऱ्यांना ती स्लरी कशी पडते बघून घ्या. अतिशय व्यवस्थितपणे स्लरी पडते आणि जशी पाहिजे तशी त्या आउटलेट पाईपची ॲडजस्टमेंट आहे. तर सध्यापुरती अशी ॲडजस्टमेंट केली आम्ही, बघून घ्या. हा मड पंप अगदी स्लो RPMवर सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे चालतो. तर हे प्रात्यक्षिक आहे मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी इतकं फायद्याचं आहे. तोटे याच्यामध्ये बिलकुलच नाही आहे. तर हरिभाऊ खालकर यांनी दिलेला हा मड पंप आहे मित्रांनो. या व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर पण करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे यामध्ये. तर स्लरी कशी पडते बघून घ्या, जवळून दाखवतो तुम्हाला. हे बघा अगदी घट्ट स्वरूपाचे आहे. या साईडची स्लरी कशी पडते ते दाखवलं. आता मी ह्या साईडची स्लरी कशी पडते ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघून घ्या, आहे का नाही. याच्यामध्ये आपण 2 फूट 3 फूट मागे पुढे आपण करू शकतो. सगळ्या प्रकारचे घट्ट स्लरी पडू शकते. याच्यामध्ये आपण इथे पण टाकू शकतो, इथे पण टाकू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने सुव्यवस्थित अशी स्लरी आपली पडते. आणि पूर्वीचा जो पंप होता त्याच्यामध्ये लॉक होणं, काडक्या अटकणं, नंतर तो खोलून ते काढणं, त्याच्यामध्ये हात माखायचे, हातांचा वास यायचा 2-2 दिवस. पण ह्या पंपामध्ये असं वैशिष्ट्य आहे का लॉक व्हायचा विषय बिलकुल येत नाही. फक्त फुटबॉल घेणे आणि आपल्या टँकमध्ये टाकून देणे, टाकी भरली का फुटबॉल काढून घेणे, ठेवून देणे, कुठल्या प्रकारे हात माखवायची गरज पडत नाही. तुम्ही जो पूर्वीचा पंप घेतला होता, जुना पंप होता तुमच्याकडे, हो, त्याच्यामध्ये किती अडचणी आल्या तुम्हाला? अडचणी पहिली गोष्ट टाकीत टाकल्यानंतर फुटबॉल चॉकअप व्हायचा, त्याला शेणाचे गोळे काडक्या वगैरे अटकायच्या आणि तो लॉक झाल्यानंतर आम्हाला ते खोलखाल करावं लागायचे, फार त्रास व्हायचा आणि शेणाचा वास यायचा, हातांचा 2-2 दिवस वास जात नव्हता. त्याच्यामुळे आम्ही तो काढून टाकला आणि हा नवीन बनवला आहे. हा पंप आम्हाला हरिभाऊ खालकर यांनी दिला आहे. अगदी सुव्यवस्थित आहे आणि आमचे ते एक मित्र आहेत, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, आम्ही पण त्यांना सहकार्य, आणि दोघांच्या प्रेरणेतून हा पंप आम्ही बनवला आहे. पूर्वीच्या पंपामध्ये खूपच अडचणी यायच्या, त्यांची माझी भेट झाली, त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं, त्यांनी पण आम्हाला काही गोष्टी सांगितल्या आणि दोघांच्या सहमताने आम्ही हा पंप बनवला आहे. हे शेतकरी आहे आंबेदिंडोरीचे आणि हरिभाऊ खालकर यांनी हा मड पंप दिलेला आहे यांना. तर तुम्ही एकदम समाधानी आहात ना? पण हो, एकदम समाधानी आहे. 100%? हो, 100%. नमस्कार, मी हरिभाऊ खालकर, राहणार सायखेडा, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मी माझ्या इंजिनिअरिंग शॉपमध्ये हा खास शेतकऱ्यांना स्वस्त पंप पडावा, मजूर वाचावे, किंमत कमी असावी, वजन कमी असावं या हेतूनं मी हा पंप बनवलेला आहे आणि हा या काटे साहेबांना दिलेला आहे. सगळ्यात कमी किंमत, हा गोळे ओढतो, शेणाचे खडेखुडे ओढतो, काडी कचरा ओढतो, रपटप आहे, शेणाच्या रबडीसाठी अतिशय उपयुक्त आहे. मनुष्यबळ वाचलं, 2 माणसं पूर्वी लागायचे, या पंपामुळं लागत नाही. हेच काय, पण याला इलेक्ट्रॉनिक कॉकसुद्धा आहेत, पण त्याला मेंटेनन्स थोडंसं जास्त आहे, महाग आहे, म्हणून शेतकऱ्यांना आम्ही तो लॉन्च केला नाही. पण हा पंप आज शेतकऱ्यांना वरदान ठरलेलं आहे. 100 RPMवर चालणारा देशात हा पहिलाच पंप आहे. 1500 RPM इतर पंपांना लागतात, जगातल्या पारंपरिक पंपांना, सेंट्रिफ्युगल पंपांना. हा मडपंप आहे स्पेशल, याचं शास्त्रीय नाव व्हेन पंप आहे. बहुउपयोगी असा आहे, बंगल्यांच्या सेफ्टी टँकसुद्धा साफ करू शकतो, साखर कारखान्याच्या मळींसाठी उपयोगी आहे आणि अजून फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. हा स्वच्छ पाणी ओढतो, हा 500 फुटापर्यंत पाणी नेऊ शकतो 1 इंची. असं उपयुक्त आहे, जसा उपयोग कराल तसा आहे. पण शेतकऱ्यांना माझ्या लक्षात आलं
की असा कोणता पंप आहे का 100 RPMवर चालेल. मग तो मी बनवला डिझाईन करून आणि कृषी विद्यापीठानं, राहुरी कृषी विद्यापीठानं त्याला अभिप्राय दिलेला आहे चांगला. नाशिकच्या इंजिनिअरिंग कॉलेजला त्याचं डिझाईन बनवलेलं आहे. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या इंजिनिअरिंग कॉलेजला, KVT इंजिनिअरिंग कॉलेजला. माझं ध्येय असं आहे का हा पंप देशभर जगभर फेमस व्हावा, प्रसिद्धी व्हावी, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, शेतकऱ्यांनी घ्यावे. हा मडपंप शेतकऱ्यांना फायदेच फायदे आहे. सगळ्या फळबागा, केळीबागा, द्राक्षबागा, पेरूच्या बागा यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. फायदेच फायदे आहे. मनुष्यबळ वाचतं, किंमत कमी, फॅब्रिकेशन चटकन होतं, फिटिंगला त्रास होत नाही याचा. मागच्या पारंपरिक पंपांना 5-6 हजार रुपये खर्च होतो फिटिंगला. याला 1000-2000 कोणी फॅब्रिकेटर फिटिंग करेल असा सोपा केलेला आहे. 5 मिनिटात फिट होतो. सगळ्यात मोठा फायदा ह्या पंपाचा असा आहे आपल्याला, स्लरी पंपाचा, का फक्त आपण वर्षातून एकदाच आपल्या पिकांना शेणखत टाकू शकतो. ते का टाकू शकतो तर इतर टायमात आपल्याकडे एक गाय जर असली तर आपण 12-15 दिवसाचं शेण टाकीमध्ये कुजून त्याच्यामध्ये जीवाणू किंवा स्लरीमध्ये जे पदार्थ आपल्याला वापरायचे आपल्या पद्धतीनुसार, सोयीनुसार, माहितीनुसार, तर ते आपण त्याच्यात टाकून आणि ते डायरेक्ट बेडवर आपण टाकू शकतो. बेडवर टाकल्यामुळे अगदी भुसभुशीतपणा येतो आणि गाळून टाकलेल्या स्लरीमध्ये चोथा येत नसल्यामुळे बेडवरती भुसभुशीतपणा अगदी कमी असतो. पण हा पंप असा आहे का पूर्ण तुमचा घट्टपणा ओढून घेतो आणि पंप बेडवरती टाकला जातो. त्याच्यामुळे अगदी भुसभुशीतपणा मिळतो आपल्याला. आपण भुसभुशीतपणा पण सुद्धा पाहू शकतो. अगदी हे जे अगदी वरच्यावर भुसभुशीतपणा आहे. अगदी तुम्हाला मुळ्यासुद्धा दिसतात अगदी. अशा पद्धतीचा आपल्याला हा फायदा आहे. अगदी भुसभुशीतपणा येतो, घट्टपणामुळं अगदी भुसभुशीतपणा येतो आपल्याला. आता इथं वॉलवान असताना सुद्धा आपल्याला अगदी मऊ स्वरूपाचा बेड दिसतो हा आपल्याला. खालकर साहेबांनी हा पंप असा बनवला आहे का अगदी कमी मेंटेनन्स म्हणजे मेंटेनन्स नाहीच आहे. आज त्यांचं वय आहे 70 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेनं त्याने हा पंप अगदी व्यवस्थित बनवला आहे आणि याला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स नाही, पुशिंग नाही आणि बेरिंगसुद्धा नाही. फक्त इथं आपल्याला ऑइल सील दिलेले आहे. बाकी कुठलाही ग्रीस नाही, ऑइल नाही, बेल्ट नाही, कुठलाही त्याला खर्च येत नाही. मी प्रत्यक्ष वापरतो आहे, 2 वर्षापासून वापरतो आहे. भरपूर असे फायदे मिळाले, तुम्हालाही मिळावे. तुम्ही त्यांना आम्हाला कॉन्टॅक्ट करावं, खालकर साहेबांना कॉन्टॅक्ट करा, मला पण कॉन्टॅक्ट करा आणि पंप घ्या आणि त्याचे रिझल्ट बघा. अतिशय सुंदर, विना तकलीफ. माझं नाव रमेश मुरलीधर काठे, आंबे दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आमचा मोबाईल नंबर आहे 93 716 86 955. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 90 22 62 05 95. सायखेडा गाव, निफाड तालुका, जिल्हा नाशिक. नमस्कार, मी पंकज डोंगरे. जसं मगाशी भेटलो, पिंपळगाव, बसवंत, ओझर या भागातून, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आज मी शेतकऱ्यांना एक उत्तेजन म्हणून काहीतरी सांगू इच्छितो, एक माझं मनोगत व्यक्त करू इच्छितो. भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतीवर आपण सर्व लोक अवलंबून आहोत. शेतकरी हा आपला सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे, जो आज फार नुकसानामध्ये जात आहे कारण त्याला योग्य प्रकारे टेक्निकल मिळत नाही आहे. तो प्रयत्न करत आहे आणि नक्कीच हरिभाऊ खालकर यांनी एक संशोधनात्मक हे मड पंप बनवलेला आहे, ज्याला सरकारने पेटंट केलेलं आहे. आणि अनेक शेतकरी आहे, जसे काठेसाहेब आहेत, त्यांनी पण सहकार्य केलं. आणि या सर्व सहकार्यामधनं उद्देश आहे की भारतातील प्रत्येक शेतकरीकडे हा पंप जावा, त्यांची आर्थिक हेळसांड होऊ नये आणि इतर वेळेला याचा तुमच्या घरगुती कामामध्ये उपयोग व्हावा, शहरी लोकांसाठी पण याचा वापर व्हावा आणि आपल्या भारताची आर्थिक परिस्थिती शेतकऱ्याची सुधारली तर आमच्या देशाची सुधरेल. एवढंच मी तुम्हाला ॲग्रिकल्चरल कंट्रीसाठी म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो. नक्कीच तुम्ही याचा विचार करा आणि आमच्यासाठी एक चांगली गोष्ट भारत देशासाठी खालकरांनी बनवलेली आहे. आपण सर्व मिळून त्यांना सहकार्य करूया आणि आपल्या भारताचं नाव फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये 1 नंबरवर नेऊया. तर मित्रांनो, हरिभाऊ खालकर यांनी हे जे प्रॉडक्ट बनवलं आहे, हा मडपंप जो बनवला आहे, तर याला जो खर्च आला आहे तो 10,000 रुपये खर्च यांना आलेला आहे मुळात.
तर यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर, प्रायोगिक तत्वावर काही शेतकऱ्यांना हा मडपंप सेल केलेला आहे. तर ही ऑफर काही काळासाठी आहे मित्रांनो. जर तुम्हालाही घ्यायचा असेल हा मडपंप तर लवकरात लवकर संपर्क करावा. ह्या व्हिडिओमध्ये नंबर पण सांगितलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तुम्हाला मित्रांनो.